मैं सावळे गजरा कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली, जिला नांदेड़, महाराष्ट्र से हूँ। मैं ट्रेनिंग प्रोग्राम फॉर एम्पावरिंग केजीबीवी स्कूल में प्रशिक्षणार्थी हूँ, जो कि शिक्षा मंत्रालय द्वारा आयोजित किया गया है। इस प्रोग्राम की एक्टिविटीज़ मुझे बहुत इंटरेस्टिंग और उत्साहवर्धक लगी, क्योंकि मेरी लर्निंग स्पीड ट्रिपल हो गई, चिकित्सक वृत्ति जागृत हो गई, पीयर लर्निंग क्यों ज़रूरी है ये पता चला, एक दूसरों की विचारधारा से हम सब प्रभावित हो गए और कुछ महत्वपूर्ण बात भी हमें इस प्रोग्राम से सीखने को मिली, जैसे कि फंड यूटिलाइजेशन, डिजिटल रिकॉर्ड कीपिंग, ऐसी बहुत सारी महत्वपूर्ण बात जो कि हमें स्कूल में बहुत उपयोगी होने वाली है। नेतृत्व सक्षम और कुशल, यह गुण भी हमें सीखने को मिला, जो कि इस प्रोग्राम की अध्यक्षा सम्माननीय शशिकला वंजारी मैडम है। इनसे हमें ये गुण सीखने को मिला, जो कि इस ट्रेनिंग प्रोग्राम की प्रमुख मार्गदर्शक और प्रेरणा स्थान है। न्यू एजुकेशन पॉलिसी में भी हर छात्रा को गुणवत्तापूर्ण और दर्जेदार शिक्षण देना बहुत ज़रूरी माना गया है। यह लक्ष्य को प्राप्ति के लिए हमें विभिन्न विषयों के ज्ञान की ज़रूरत होती है, नए नए विचार प्रवाह की ज़रूरत होती है, जो कि ऐसी ट्रेनिंग में हमें दिया गया है। मैं ऐसी ट्रेनिंग की उपलब्धि के लिए मैं शिक्षा मंत्रालय का धन्यवाद मानती हूँ। मेरा नाम हेमा बालाजीराव मुळे है और मैं गंगाखेड़ केजीबीवी से आई हूँ, डिस्ट्रिक्ट परभनी। और यहाँ ट्रेनिंग के द्वारा हमने बहुत सारे चीज़ें सीखी है। उसमें एक्टिविटीज़, अलग अलग ग्रुप में कैसे प्रेजेंटेशन देना है, किस बात पे चर्चा करनी है, कैसे लड़कियों की सेफ्टी सिक्योरिटी के बारे में जानना है, ये सब हमने इस ट्रेनिंग में सीखा है। धन्यवाद। केजीबीवी टाइप 2 अंकुशनगर तालुका अंबड जिल्हा जालना इथे वॉर्डन आहे। तर जेव्हा मी वॉर्डन पदावर आलो तर त्याच्यानंतर अशी जाणीव झाली की ट्रेनिंगची खूप गरज आहे आणि आम्ही जिल्ह्याला प्रत्येक वेळेस मीटिंगमध्ये रिक्वेस्ट करायचो की आमचं कुठेतरी ट्रेनिंग लावा, आम्हाला खूप आवश्यकता आहे। तर फायनली 7वं वर्ष सुरू आहे आता सेवेचं। तर 7व्या वर्षात ट्रेनिंगचं जेव्हा शेड्यूल आलं तर एवढी खुश झालो तर आम्ही सगळेच वॉर्डन। तर आता आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे रोजच्यापेक्षा। तर इथे येण्याची खूप एक्साइटमेंट होती आणि इथे आल्यावर कळालं की खरंच ट्रेनिंग म्हणजे काय असतं। आणि निपाच्या अंतर्गत झालेल्या ट्रेनिंगमधून एवढ्या छान गोष्टी शिकायला भेटल्या की जिथे आम्ही आता केजीबीवी लेवलला त्या इम्प्लिमेंट करू शकू। जे काही कमतरता आहे आमच्या कामामध्ये तर त्या नक्कीच आम्ही इथे जे शिकून चाललोय तर याच्या माध्यमातून ते तिथं करण्याचा 100% प्रयत्न करू। इथे आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जो सरकारी पैसा येतो, फंड मॅनेजमेंट अँड युटिलायझेशन, तर त्या आलेल्या पैशाचा वापर कसा करावा, त्याचं योग्य नियोजन कसं करावं, योग्य दिलेल्या रूल्सनुसार तो कसा खर्च करावा, कसा परत पाठवावा, तर जे लेखापाल लोक करायचे, सांगायचे, शब्द वापरायचे, रिकरिंग फंड काय असतं, नॉन रिकरिंग काय असतं, तर या गोष्टी फक्त ऐकलेल्या असायच्या। ॲक्च्युअली काय ह्या गोष्टी काय आहेत हे फक्त आम्हाला इथं आल्यानंतर कळालं। तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। त्याबद्दल मुलींचं आरोग्य, मानसिक आरोग्य, त्यांची सुरक्षा आणि एखादे इमर्जन्सी सिच्युएशन जर तिथं निर्माण झाली तर आपण तिथे काय ॲक्शन घेणार ॲज अ वॉर्डन म्हणून, या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे शिकायला भेटल्या। खरंच खूप खूप धन्यवाद आणि या गोष्टी नक्कीच आम्ही त्या लेवलला इम्प्लिमेंट करू। थँक्यू। नमस्कार। ही निपा अंतर्गत जी ट्रेनिंग चालू आहे ती खूपच छान आहे आणि या निपा अंतर्गत ट्रेनिंगमध्ये बरंच काही आपल्याला शिकायला मिळालेलं आहे। अशा प्रकारची ट्रेनिंग आजपर्यंत झालेली नाही। या ट्रेनिंगमध्ये बऱ्याच काही गृहप्रमुखाच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या बाबतीमध्ये सुरक्षा, सुरक्षितता, तसेच त्यांचे आरोग्य, कुपोषण आणि त्यांचे मानसिक आजार, अशा पद्धतीच्या अनेक बाबी या प्रशिक्षणामध्ये आपल्याला शिकायला मिळाल्या आणि या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा आपल्या वसतिगृहातल्या मुलीमध्ये नक्कीच होणार आणि त्याचा फायदा आपण नक्कीच निश्चितच करून घ्यावा। धन्यवाद।